50च्या नंतरचा काळ आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा काळ हा यशवंतराव चव्हाणांच्या प्रभावाचा काळ होता. शेका पक्षाचे अनेक अगदी ज्यांना लढाऊ म्हणता येतील असे नेते यशवंतरावांनी पळवले म्हणणंच बरोबर. त्यांना काही ना काही सत्तेचं आमिष दाखवलं, पळवलेच ते. पण तरी सुद्धा तुम्ही शेका पक्षातच राहिलात, यशवंतरावांच्या आमिषाला कधीही दाद दिली नाही. याचं कारण काय? तुम्हाला असं त्यांनी काही आमिष दाखवली होती का? दाखवली होती. त्यांनी आम्हाला अशी दाखवली जी इतरांना आमिष दाखवून त्यांना पक्षात घेतलं. त्यावेळी यशवंतराव मोहिते गेले, आणखीन कोणी मंडळी गेली. म्हणजे ज्यांच्याकडं समाज अपेक्षेनं बघत होता अशी मंडळी त्यामध्ये होती. म्हणजे त्यांचा इतिहास काही संधी साधून होता असंही नव्हे, पण ज्यांच्याबद्दल लोकांना विश्वास होता अशी सुद्धा माणसं यशवंतरावनी हायजॅक केली आणि आपलं राजकारण केलं. त्यांचं हे पाऊल काही लोकशाहीला पोषक नव्हतं. त्या काळामध्ये आम्ही का राहिलो तर आम्ही आमच्या भवितव्याचा विचार करीत नव्हतो. पण आम्ही जे प्रश्न आम्ही त्यावेळेला तातडीचे म्हणून अंगावर घेतले होते त्या प्रश्नाने आम्हाला तिथे बांधून ठेवलं. उदाहरणार्थ, या देशाला स्वराज्य मिळाल्यानंतर एक अतिशय मोठा प्रश्न शेतकरी कामगार पक्षानंच तो पहिल्यांदा उचलला आणि तो होता शेतकऱ्याला त्याच्या शेती उत्पादनाच्या खर्चावर अवलंबित अशा तऱ्हेच्या किमती मिळाल्या पाहिजेत. आणि या प्रश्नावर आम्ही इगतपुरीच्या शेतकऱ्यांच्या भाताच्या किमतीचा लढा सुरू केला. आणखीन काही हे लढे 49 साली ज्यावेळेस सुरू झाले त्या काळामध्ये आम्ही त्या प्रश्नांनी भरलो. हे आमच्या जीवन मरणाचे प्रश्न आहे. जोपर्यंत आमचा हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत. मग तुम्हाला सत्तेचा मोह पडला नाही पडला. आम्ही त्या ह्याच्यामध्ये गेलो. आणि नंतर जेव्हा आज मला तरी तुम्ही विचाराल की एनडी तू आज ह्या शेतकरी कामगार पक्ष सगळी पडझड झाली असताना वगैरे ह्याच्यात का राहिलाय, तर त्याचं माझं उत्तर आहे, ते कदाचित कुणाला पटेल न पटेल, पण माझं उत्तर साधं आहे की माझा पक्ष आज दुबळा झालाय. त्यामुळे जेव्हा माझा पक्ष इज्जतदार होता, जेव्हा माझा पक्ष शक्तिमान होता, तेव्हा एनडी पाटलाच्या अस्तित्वाची असण्याची अगर नसण्याची पक्षात फारशी मातब्बरीच नव्हती. त्या काळामध्ये आम्ही गेलो असतो तर पक्षाचं काहीही नुकसान होत नव्हतं. गोमीची एक पाय तुटला तर गोम चालायची बंद होत नाही. पण आता अशी परिस्थिती आहे आमची की मला असं दिसतं की आज मी माझ्या पक्षातनं बाहेर का जावं. आज माझा पक्ष हा दुबळा आहे, तेव्हा कधी नव्हे ते माझ्या पक्षात राहण्याची पक्षाला गरज आहे. आणि म्हणून मी पण एनडी मला तुम्हाला विचारायचं, हे सगळं बरोबर आहे की तुम्हाला पक्षामध्ये अशासाठी राहायचं की पक्षाला तुमची गरज आहे. पण आज तुमचा जो पक्ष आहे तो तत्वापासून दूर गेलाय. कारण रायगड जिल्ह्यात तुमचा प्रामुख्याने आता पक्ष आहे. कधी तो शिवसेनेशी युती करतो, कधी कॉन्ट्रॅक्टरचा पक्ष म्हणून ओळखला जातो. एनडी पाटील यांना याविषयी काय म्हणायचंय? म्हणायचंय मी स्पष्ट सांगतो. तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा मी हे सांगतो, एक रायगडच्या एका शाखेवर तुम्ही पक्षाचं मोजमाप करू नका. रायगडमध्ये जे काही घडलं असेल किंवा घडतंय ते ॲबरेशन आहे. ती पक्षाची प्रकृती नव्हे, ती एक विकृती असेल. पण त्याच रायगडमधला तुम्ही विषय काढला म्हणून मी उत्तर देतो की जेव्हा रायगड आम्ही या 99 साली यांच्या आघाडीमध्ये आलो, मंत्रिमंडळात गेलो आणि 99 साली मंत्रिमंडळात गेल्यानंतर 2 वर्षांनी या रायगडच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे मतभेद झाले आणि त्या मतभेदातून शेवटी आम्ही मंत्रिमंडळातनं बाहेर पडलो. आणि मी सांगेन गेल्या कित्येक वर्षामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला जी राजकीय भूमिका निभावता आलेली नाही ती भूमिका आम्ही निभावली असं माझं मत आहे. की ज्यामुळे मला आज रायगडमध्ये काहीतरी किरकोळ काही घडतंय किंवा काय ह्याच्यामुळे मी डिस्टर्बच होत नाही. माझं आजही म्हणणं आहे माझ्या पक्षाची प्रकृती आम्ही एक वेळ सिद्ध केलेली आहे. ती आजही 2002 सालामध्ये जेव्हा त्यांचे आमचे मतभेद झाले आणि त्यांनी शिवसेनेबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानं सरळ संगनमत केलं, त्यावेळेला आम्ही आव्हान दिलं आणि आम्ही त्यावेळेला सुनील तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी तटकरे यांचा राजीनामा घेतला आणि ती वेळ काढली आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा त्यांनी अगदी नाकावर टिचून आमच्या तटकरेंना मंत्रिमंडळात आणलं. त्या दिवशी तटकरेंचा शपथविधी होण्याच्या पूर्वी आमच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. ते राजीनामे दिल्यानंतर जे सुरू झालं राजकारण, त्या राजकारणामध्ये सत्तेसाठी कोण कोण काय करतं
हे त्यावेळा काळात सगळं पुढं आलेलं आहे आणि आम्ही त्या काळामध्ये ताऊन सुलाखून आमची भूमिका सिद्ध केली आहे. आम्ही सांगितलं आम्ही मंत्रिमंडळात पुन्हा येणार नाही, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये राणे मुंडेच्या ठरावाला पाठिंबाही देणार नाही. शरद पवारांनी त्यावेळेला आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत आणि सरकार गडगडते म्हणून त्यांनी तटकरेचा पुन्हा राजीनामा सुद्धा घेतला. म्हणजे मंत्री शपथविधी जेवढ्या ईर्षेने केला तेवढ्या 4 दिवसामध्ये त्याचा राजीनामा घेतला. का तर त्यांना तो धोका पत्करण्याची इच्छा नव्हती. पण आम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा आम्ही धोका मानत नव्हतो. एनडीए हे सगळ्यांना मान्य आहे की तुम्ही त्यावेळेला तुम्ही आणि शेका पक्षाने ताकद स्वतःची आणि दाखवून दिलीत. तुम्ही आता शरद पवारांचा उल्लेख केला, मला आता त्यांच्याकडे यायचं कारण मला हे माहिती आहे आणि अनेक वर्ष मला हे माहित नव्हतं, पण अलीकडच्या काळात मला हे माहित झालं की शरद पवारांचं तुमचं नातं आहे. शरद पवारांची बहीण, शरद पवार तुमचे मेवणे आहेत, त्यांची बहीण तुमची बायको आहे. मला सांगा, माझ्या बायकोच्या पाठची. हा बरोबर आहे. शरद पवारांचं इतकं जवळचं नातं असताना पवार इफेक्ट पासून तुम्ही दूर कसे राहिलो? म्हणजे मी माझ्या तत्वाला महत्व देतो. पवार माझे नातेवाईक असणं हा त्यांचाही गुन्हा नाही आणि माझाही गुन्हा नाही असं मानतो. हा ठीक आहे, परंतु मी माझ्या तत्वाशी जोपर्यंत इमानदार आहे तो, पण मला त्यांच्या भूमिका काय आहेत ह्याच्याशी मला काही देणे घेणं नाही आहे. नाही, पण इंडिया असं म्हटलं काही काळामध्ये असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातले सगळेच पक्ष शरद पवार चालवतात. अशा वेळेला एनडी पाटील पवारांचं ऐकत नाही, ठाकरेंचं ऐकत नाही, याचा अर्थ काय काढायचा? नाही, अर्थ एवढाच काढायचा की आम्ही आमच्या तत्वाशी इमानदार आहोत, एवढंच. आणि तत्वाची इमानदारी ही माणसाला कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी देखील त्याला साथ देत असते, त्याला बळ देत असते. एकाच बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे. मला सांगा, या दोन नेत्यांचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नाही, विश्लेषण काय, ते सिद्ध साधक आहेत आणि ते कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात. त्यांनी सांगितलेलं आहे अनेक वेळेला.